अकोला जिल्ह्यातील सोयाबीनची पिकं पिवळी पडली आहेत. अतिपावसाचा सोयाबीन कपाशीच्या पिकाला फटका बसलाय, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आता पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत आलाय. शासनानं मदत करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सध्या महाराष्ट्रात जोर धरलाय. अकोला जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसतोय. यातच अकोला जिल्ह्यातील सोयाबीनची पिकं पिवळी पडली आहेत. अतिपावसाचा सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता सोयाबीन कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडलाय. पाणी जास्त झाल्यामुळे आता ते पाऊस निघून गेला, एक तर जमीन कडक पडली. ते कालावधी 110 दिवस आहे त्याचा, ते 270 दिवसातच निघून राहिलं. ते होर पडून आलं ना, जमीन कडक पडल्याच्याने ते होर पडून आलं. नाही आता ते कृषी खात्यावाले येऊनच गेले, चालूच आहेत. चालूच आहे, साहेब लोक येऊनच राहिले कृषी खात्यावाले. त्याला कंप्लेंटा केल्या ना, लोकांनी बी केल्या, दाबी केल्या की बुवा हे पिवळे धम पडले. ते म्हणत बुवा आता जसं याचे 110 दिवस आहे मुदत, पण ते 270 दिवसातच निघून राहिले. ते होर पडून आले ना एकदम, त्याचे कालावधी म्हणजे कमी दिवसात हे झाले. नुकसान म्हणजे भरल्या नाहीत ना शेंगा पाण्याच्यानं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.